सर सियाटिका बद्दल आपण मगाशी बोलत होतो, जे की नस दबणे आणि त्याचबरोबर मानेची नस दबणे, पाठीची जी काही नस दबणे, तर याच्यावरती आपली उपचार पद्धती नेमकी कशी आहे? कारण बरेच लोकांना याचे खूप छान रिझल्ट्स आलेले आहेत तुमच्याकडे येऊन, आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांकडून हे ऐकायला सुद्धा मिळालेले आहे की खूप छान रिझल्ट्स आहेत त्याचे. तर नेमकी याची उपचार पद्धती कशी आहे, याच्या मागे काय गमक आहे, प्लीज आमच्यासाठी? बरं. माझ्याकडे येणारे जे कोणते आयुर्वेद प्रॅक्टिस करणं सर्वात सुरुवातीला येणारे सांधेवाताचे, मणक्याचे, वाताचे आजार हे येतात. आता सियाटिका नर्व असो, जॉईंट चे कोणतेही आजार असो, त्यासाठी अग्निकर्म आणि विद्धकर्म हे आपण सर्रास करून पेशंटला सोयी पुरवतो. त्यांना पेशंटचा जो त्रास आहे, पेन मॅनेजमेंटचं काम होतं. म्हणजे पेशंट आतापर्यंत येणारे आयसिक्लोफिनॅक, डायक्लोफिनॅक असे ॲलोपॅथीचे मेडिकेशन घेऊन तो पेशंट इकडे आलेला असतो. मॅक्झिमम स्टेरॉइड पण वापरलेले असतात. तर त्याचं जे पेन आहे ते त्या गोळ्यांना पण कमी होत नाही. जेवढं अग्निकर्म विद्धकर्माना त्वरित पेन कमी होतं असं आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं बी, आणि पेशंटला विचारल्यानंतर पण स्वतः पेशंट सांगतो की सर अग्निकर्म विद्धकर्म केल्यानंतर हा जो त्रास आहे हा बराच कमी झालेला आहे. तर पेशंटला सतत 3 दिवस तरी आम्ही बोलवतो अग्निकर्म विद्धकर्म स्पेशल ट्रीटमेंटसाठी. आणि बाकीची शमन चिकित्सा जी आहे, म्हणजे औषधी वगैरे देऊन पेशंटला पोट व्यवस्थित करणं, कारण की मॅक्झिमम जे आजार आहेत ते पोटातूनच तयार होतात.